सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्याला पुराचा विळखा बसला आहे। कोल्हापुरातील गंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर पोहोचली आहे, तर दुसरीकडे राधानगरी धरणाच्या 4 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका बसला आहे। तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर 4 फुटांपेक्षा जास्त पाणी पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे धरणांचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर म्हणजे धोका पातळीपेक्षा जास्त आहे। पंचगंगा नदी सध्या धोका पातळीपासून 5 फूट वरून वाहत आहे, त्यामुळे कोल्हापुरात पूरस्थिती पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या 4 दरवाजातून 6000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडला जात आहे। यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरवाड गावात पूरस्थिती पाहायला मिळत आहे। या गावांना पुराने वेढा घातला आहे। तसेच सध्या कोल्हापुरातील प्रमुख राज्यमार्ग बंद करण्यात आले, त्याच सोबत काही जिल्हा मार्गही बंद करण्यात आले आहेत।